समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हमें चाहिए आजादी। जिंदाबाद 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 जिंदाबाद। आजादी नहीं चलेगी, तानाशाही नहीं। माननीय जी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकला सातारमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यासाठी सकाळपासून विद्यार्थी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, छोटे मोठे जे कोण कार्यकर्ते पदाधिकारी असेल ते मोर्चामध्ये सामील झाले होते. सातारमध्ये नेहमी सातारा हा जिल्हा हा पुरोगाम्यांचा जिल्हा आहे, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधली जी ठिणगी पडल ती अवघा महाराष्ट्र पाहतो. सातारमध्ये जी क्रांती होती ती महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतभर होत असते. पण आज सातारमध्ये हा जो बंद पुकारला गेला त्याच्यामध्ये लोकांना आम्हाला काल 2 दिवसापूर्वी आवाहन करून देखील आज हात जोडून विनंती करावी लागली. यातून कळतंय की लोकांच्या मनामध्ये लोकशाही किती जिवंत आहे. व्यापारी वर्गाला आज धंदा करूसा वाटतोय, आज त्यांना पैसे कमवूशे वाटतात. पण तुम्हाला एक सांगून देते, आज जी परिस्थिती छोट्या मोठ्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांवरती, रस्त्यावरच्या गोरगरिबांच्यावरती, पोटावरती, शिक्षणावरती, अधिकारांवरती गदा आणलेली आहे, हनन आणलेलं आहे, ते फक्त आज त्यांच्यापुरतं नाहीये, उद्या हे तुमच्यापर्यंत देखील येणार आहे. त्यासाठी आजपासून तुम्ही जागृत व्हा. बंदला आवाहन करताना बऱ्याच जणांनी शटर अर्धी उघडी ठेवली, त्याच्यामुळे त्यांनी असं दाखवून दिले की म्हणजे भीतीचं वातावरण आहे लोकांमध्ये. मी त्या व्यापारी वर्गाला देखील दोष देत नाहीये, पण शेवटी तुम्हाला एक सांगून देते, आजची ही भीती जर आपण मनात बाळगून असंच राहिलो तर उद्या तुमच्या घरामध्ये हुकुमशाही यायला वेळ लागणार नाही. बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागतंय. मान्य आता महागाई वाढलेली आहे, शिक्षणाचं वाबाडं निघालं आहे, सरकार हे अशा प्रकारचं चाललेलं आहे, बऱ्याचशा तुमच्या गोष्टी सगळेजण अडचणीमध्ये आहे. पण आज जर तुम्ही उठाव केला नाही, आजची जी क्रांती होईल किंवा इथून पुढची जी काय क्रांती होईल, दिल्लीमध्ये आपण बघतो काय त्या विद्यार्थ्यांनी मागितलं होतं. पेपर लीक झाला, पेपर लीक झाल्यापासून विद्यार्थी शांततेमध्ये आंदोलनासाठी बसले होते. आंदोलनासाठी बसल्यानंतर मागणी काय होती, आम्ही शांततेपूर्वक आंदोलन करत होतो, आम्हाला दिल्लीमध्ये जायला जमलं नाही, पण आम्ही सातारमधून तरी करतोय ना. तो एक कोणतरी तथाकथित नेता आहे सदाभाऊ खोत, ह्याच्याकडनं काही नाही होत, ज्या हातून काही नाही होत त्याचं नाव सदाभाऊ खोत. तो काय म्हणतोय की आंदोलक हे आतंकवादी आहेत म्हणून. आता ह्यानं किती आंदोलन केली हे आम्हाला सांगायची गरज नाहीये. ज्यावेळेस त्यांच्या तोंडात चांदीचा चमचा येतो, खिशामध्ये बंडल येतात, यावेळेस या लोकांना आंदोलकाची काय परिस्थिती आहे हे कळत नाही. रक्ताचं पाणी करावं लागतं आणि आंदोलन करावं लागतं. विविध केसेस, पोलिसांच्या केसेस, प्रशासनाच्या केसेस अंगावर घ्यायला लागतात. पैशा पाणीचं नुकसान होतं तरी देखील आम्ही रस्त्यावरती उतरतोय. कुणासाठी? ही हुकुमशाही जी आहे ती आज सर्वांच्या, गोरगरिबांपासून, व्यावसायिकांपासून, सर्व स्तरावरच्या लोकांसाठी, सर्व जातीवाल्या, सर्व धर्म समावेशक लोकांच्या उंबऱ्यापर्यंत आलेली आहे. आपल्याला अजूनही वेळ आहे, अजूनही संधी आहे. ही हुकुमशाही दरवाजा तोडून आत यायची वाट बघू नका. कृपया सर्वांना हात जोडून विनंती करते, ही हुकुमशाही दरवाजा तोडून आत यायची वाट बघू नका. ही हुकुमशाही दरवाजा उघडून त्याच्यावर लाथ मारायची तयारी ठेवा आणि यासाठी सातारमधून पहिली क्रांती करू. आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते, सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा, छत्रपतींचा जिल्हा, बाबासाहेबांचा जिल्हा, अण्णांचा जिल्हा. कृपया सर्वांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, लढ्यामध्ये सहभागी होता नाही आलं तरी चालेल, समर्थन जरी नाही दिलं तरी चालेल, पण उद्या जी काही परिस्थिती उद्भवेल त्यामध्ये व्यापारी वर्ग हा देखील थोडाफार कुठेतरी दोषी असणार आहे. आणि लोकशाहीला जर धक्का पोहोचला तर ह्याचे सर्वस्वी जबाबदार आपणच असणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वांना कृपया पुन्हा हात जोडून विनंती की उठा, जागे व्हा. आजची जी क्रांती होईल, इथून पुढची जी क्रांती होईल ती क्रांती सातारमधून व्हावी अशी सर्वांना नम्र विनंती करते. पुन्हा एकदा फक्त एकच घोषणा देईन आणि थांबेन. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम.
आंबेडकरांचा सुजातदादा आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा धक्क्यात आली हे अण्णाभाऊ साठेंचं वाक्य आज खऱ्या अर्थानं खरं होताना दिसत आहे. जर या देशाचा कणा असणारा स्वामी विवेकानंद असे म्हणतात की विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मागण्या करणारं आंदोलन विद्यार्थ्यांना चिरडून टाकण्यासाठी देशातील जर सरकार हुकुमशा पद्धतीनं जर चिरडून टाकत असेल तर त्याचा तीव्र शब्दात आंबेडकरवादी म्हणून निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत. आमची मागणी आहे आंबेडकरवादी पक्ष संघटनांची की दिल्ली पोलिसांनी ज्या अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे त्यात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधानने तात्काळ राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लागणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना आंदोलन मुक्त करावं एवढी अशी मागणी करतो. जय भीम. आंदोलनामध्ये 3 नंबर पेनचे 3 युनिफॉर्मचे असणारे मोठे पोलीस नव्हते तर जातीवादी RSSच्या ऑफशूट विंगचे सर्व कार्यकर्ते होते. अमानुषपणे आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या तरुण मुलींची कपडे फाडण्यात आली. तितकं विवस्त्र पद्धतीने आणि विचित्र पद्धतीने मारण्याची पद्धत असते का? जातीवादी मनुवादी विकृतीच्या विचारानं आणि मनुवादी विचाराच्या त्या तरुणांनी पोलिसांच्या युनिफॉर्म न घालता पोलिसांच्या टोळीमध्ये समावेश करून विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे आणि या बॅन हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मला लाठीचार्ज झाला त्याबद्दल काय सांगणार? खरं तर अत्यंत घाणेरड्या प्रकारचा लाठीचार्ज दिल्ली पोलिसांनी केलेला आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी दिल्ली पोलिसांचं जाहीर निषेध करते. पोलीस प्रशासन हे लोकांच्या सहकार्यासाठी असतं आणि पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज कुठं करायचा हे भारतीय संविधान सांगतं आणि ते पोलीस प्रशासनाला माहिती आहे. परंतु पोलीस प्रशासनाने डोक्यावरती मारहाण केलेली आहे. त्या असणाऱ्या मुलींच्या अक्षरशः छातीवरती बसून त्यांनी तो एक प्रकारचा घाणेरडा प्रकार केलेला आहे. युवकांना मारहाण आहेच पण आमचा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा का द्यावा? एकतर अत्यंत घाणेरड्या प्रकारची व्यवस्था ते आतापर्यंत चालवत आलेली आहे. मोदी हा RSS प्रणित पंतप्रधान आहे हे आपण सगळेच मानतो आणि RSS प्रणित पंतप्रधानाची सर्व घाणेरडी टीम शिक्षण व्यवस्था सांभाळत आहे. आम्ही सर्वप्रथम शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो. केंद्राच्या शिक्षण मंत्र्याचा त्याचबरोबर आम्ही राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचाही जाहीर निषेध करतो. कारण केंद्रामध्ये नीट पेपर तर महाराष्ट्रामध्ये DET पेपर आज अनेक विद्यार्थी DET चांगल्या परीक्षेची तयारी करतात परंतु जर ते पेपर फुटत असतील तर विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. आणि जर मोदी असतील भारतीय संविधान असेल आणि शिक्षण मंत्री असतील आणि विद्यार्थी करत असतील तर त्या बाब आहे आणि प्रशासनाने याचा नक्की विचार करावा आणि धर्मेंद्र प्रधान लोकशाहीच्या राज्यामध्ये लोकशाहीचं राज्य भारतीय संविधान दिलं. बाबासाहेब काय म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर तर मग भारतीय संविधान लिहिलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांना मान होतं, तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकांना मान होते. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक कलमं बनवली. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्यासाठी अनेक सुविधा केल्या आणि तिथं स्वच्छ गुंत ते जर पोलिसांना सांगून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करायला लावत असतील आणि जर तिथं असणारं आंदोलन पोलीस काढण्याला भाग पडत असतील तर आम्हाला हे अजिबात मान्य नाही आणि लोकशाहीचं राज्य आम्ही उत्साहाने मोदी सरकार निवडून दिलं पण आता आम्हाला ही चूक वाटते. कारण मोदी सरकार हे फक्त अंबानी मोठ्या लोकांसाठीच आहे. आज त्यांना 12 लाखाचा कुर्ता लागतो. गांधीजींनी काय 95 हे केलं सर्वस्व वाहिलं आणि हे मोदी सरकारने नवीन कायदे काढले. बायका त्या अगदी म्हणजे अडकून पडलेले आहेत आणि फक्त मोठ्यांचं संरक्षण हेच मोदी सरकारचं तत्व आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद या जिल्ह्यातल्या विविध पक्षांनी दिलेला आहे. प्रथमतः मी त्याचा सगळ्यांचा आभार मानतो. त्या सगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी हा आजचा सातारा बंद यशस्वी केलेला आहे आणि हा सातारा बंदच्या माध्यमातून महाराष्ट्र बंद मध्ये योगदान दिलेलं आहे. हा बंद प्रामुख्यानं दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांच्यावर अमानुष हल्ला केला, त्यांच्यावर अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ आहे. जेव्हा जेव्हा या सरकारला
काही करायचं असतं किंवा काही त्यांची चूक होत असती त्यावेळेस ते पोलिसांना पुढे करतात. धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्यांना नीटच्या परीक्षेचं फार वाटोळ करून टाकले. परीक्षेचा घोटाळा आहे, मार्कांचा घोटाळा आहे, ऍडमिशनचा घोटाळा आहे. अशा प्रकारे परीक्षा सिस्टीम उभी करून ह्या मोदी सरकार कुठल्या पद्धतीचे डॉक्टर घडवणार आहे या देशामध्ये, या देशातली आरोग्य व्यवस्था ते सुरळीत ठेवणार आहेत का नाही, का ती सिस्टीम उद्ध्वस्त करणार आहेत, याचं काही गणित आपल्या सर्वसामान्य माणसाला समजत नाहीये. आणि ही सिस्टीम उद्ध्वस्त करण्यामध्ये मोदी सरकारचा हात आहे. त्यामुळं विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री जे आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्याचा राजीनामा मागते. पण हा राजीनामा ते देत नाही. सरकार त्यांना पाठीशी घालते आणि विद्यार्थी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मध्यम मार्ग या सरकारनं काढायला पाहिजे होता. पण मध्यम मार्ग न काढता सरकारनं ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि दडपण्याच्या भूमिकेमध्ये सगळ्यात मोठा रोल हा दिल्ली पोलिसांचा होता. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांचे मुलींचे कपडे फाडले, त्यातली एक मुलगी खलास झाली. अशा पद्धतीचं जर सरकार वागत असेल तर या देशातल्या विद्यार्थ्यांनी भरोसा ठेवायचा कोणावर, हा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. या देशातल्या नागरिकांनी भरोसा ठेवायचा कोणावर, हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या पुढे उपस्थित करावा म्हणून आजच्या मोर्चाचं नियोजन होतं आणि ते नियोजन चांगल्यापैकी पार पडलेलं आहे. साताऱ्यामध्ये 100% बंद हा यशस्वी झालेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आम्ही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम. एखादा दुसरा तुरळक व्यवहार हा चालू राहतो, असं काही दिसून येत नाही. जे दुकानदार भाजप व्हिडिओ घेतलेले आहेत आहेत बरोबर आहे, काही दुकानं आम्हाला बी सुरू दिसली. काहीच नाही, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात केल्या परवाना, पण दुकानं काही बंद केली नाही. नाही उत्स्फूर्तपणे लोकांनी बंद केलेलं आहे, चांगल्यापैकी बंद झालेला आहे. 100% जरी आपण नाही म्हटलं तरी 10-20% इकडे तिकडे होतं. जे काय भाजप प्रणित लोक आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते काय बंद करू शकत नाही. त्यामुळं तेवढा भाग आपण सोडून देऊ शकतो. नाही, आता राजकीय पोळी भारताचे म्हणलं तर मग त्या सरकारची संवेदना विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुवातीला सुरू झालंय त्यावेळेस कुठे गेली होती? म्हणजे आपण संवेदना दाखवायची नाही, आपण प्रश्न सोडवायचा नाही, त्या प्रश्नाचं राजकारण करायचं. आणि ते जेव्हा प्रश्न चिघळतो त्यावेळेस मात्र ते दुसऱ्यावर दोष टाकवायचा. हे सरकारचं वागणं बरोबर नाही, हे बिनभरोशाचं वागणं आहे आणि जबाबदारीची मुळात सरकारला जाणीव नाही. म्हणून आम्हाला हा बंद करावा लागतो, नाही तर हा बंद करावा लागला ना. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.